सभापती महोदय, सदस्य तिकडचं झालं की तिकडे कुठे मध्ये शशीबाई तुम्हाला टाइमपास करायचा असतो आमचा ना नेहमी. सभापती महोदय, आज माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेसाठी आपण प्रथमतः मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. सभापती महोदय, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ व नवनियुक्त विधानसभा सदस्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी राज्याच्या विकासासाठी शुभेच्छा देतो. तसंच विरोधी पक्षातील देखील जे सन्माननीय सदस्य नवीन निवडून आले त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. सभापती महोदय, जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हटलं जात होतं. मावळ्या आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने महाराजांनी ते एकदम करून देखील दाखवलं. सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं. आजच्या घडीला हे राज्य व्हावे ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा, हे राज्य विकसित व्हावे, हे महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावे आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती नेतृत्वावरती विश्वास दाखवला आणि मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या आमच्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास दाखवला आणि आमच्या देवाभाऊंना पुन्हा एकदा या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हातामध्ये दिली. आणि हे करत असताना आपण फक्त विरोधाला विरोध करू नये. राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये ज्या ज्या मुद्दे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या अर्थाने या राज्याच्या विकासाच्या हिताच्या आणि राज्याला पुढे नेण्याच्या होत्या. काल सन्माननीय विरोधी पक्षनेते आता सभागृहात नाही आहेत, त्यांनी एक 4 ओळीची कविता वाचून दाखवली. त्याचं शेवटची ओळ फक्त मी वाचतो. विशाल पर्वत भी उखड पडे. मला तेच त्यांना सांगायचं आहे की महाविकास आघाडीचा विशाल पर्वत होता तो या 14 कोटी जनतेने उखडून टाकून दिला आणि ते खऱ्या अर्थाने खरं त्यांची कविता होती. त्यांना खरी ती आम्हाला सुनवायची होती, परंतु सभापती महोदय ती कविता त्यांनी त्यांच्यासाठीच ऐकवली की काय ही कालपासून माझ्या मनामध्ये शंका होती. त्यामुळे आज जर ते सभागृहात असते तर कदाचित मी त्यांना कवितेचा पूर्ण अर्थ देखील सांगू शकलो असतो. महाविकास आघाडीने ज्या पद्धतीमध्ये ईव्हीएम वरती शंका व्यक्त केली, मी आजच सकाळी एक इंस्टाग्राम वरती रील पाहत होतो. त्यामध्ये सन्माननीय देशाचे गृहमंत्री सभागृहात सांगत होते, एक ही समय पर 2 जगह पर चुनाव हुए, महाराष्ट्र की जनता ने उनकी जगह उन्हें बता दी. झारखंड में भारतीय जनता पार्टी हार गई तो झारखंड के चुनाव ईवीएम के सही थे और महाराष्ट्र के चुनाव ईवीएम के गलत थे. हे म्हणत असताना तुम्हाला थोडं देखील जनतेसमोर आम्ही कुठल्या तोंडाने जाणार आणि कुठल्या तोंडाने जाऊन आम्ही जनतेच्या सह्या घेतोय याची थोडीशी शरम आपण बाळगायला पाहिजे होती, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हे करत असताना या राज्याच्या विकासासाठी सभापती महोदय ज्यांनी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन त्यावेळेला देखील त्याच्यावरती हस्य केलं गेलं होतं. परंतु संयम आणि श्रद्धा आणि निष्ठा या माध्यमातून सातत्याने विरोधी पक्षात देखील असताना देखील किती टीका केली, किती लोक बोलली, तरी आपण त्याला उत्तर द्यायचं नाही. जे बोलतील ते सहन करायचं, या राज्याच्या हितासाठी सहन करायचं, प्रामाणिकपणे राज्यासाठी काम करायचं. ते देवाभाऊ पुन्हा परत आले आणि या महाराष्ट्राला जलयुक्त शिवार पुन्हा आणण्यासाठी पुन्हा परत आले. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आले. या महाराष्ट्राच्या विकासाला उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आले. या राज्यातील जनतेचे आणि या राज्यातील सर्वसामान्य लोकांना विकसित महाराष्ट्र देण्यासाठी देवाभाऊ पुन्हा परत आले. महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणात जे त्यांनी विषय मांडले ते मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या विकासाची नांदी सन्माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात या राज्यात ज्या प्रकारे विकास झाला आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना विकास खुंटला गेला, विकासाची गंगा वाहताना त्याच्यावरती बाण टाकला गेला
मग तो मेट्रोचा काम असेल, समृद्धीचं काम असेल, अटल सेतूचं काम असेल, जलशिवाराचं काम असेल, बांधारांचं काम असेल, सर्व कामांमध्ये कुठल्या ना कुठल्या चौकशा करून ते थांबवण्याचं काम केलं. त्या कामाला पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदे आल्यानंतर ज्या पद्धतीमध्ये विकासाची गती दिली त्याचा हा दुसरा अंक आता सुरू झाला असं मला म्हणताना अतिशय वावगं देखील वाटत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला देशातलं अग्रेसिव्ह औद्योगिक राजधानी बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलं. मग प्रत्येक वेळेला काय बोलायचं तर महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले, कुठली फॉक्सवॅगनची फॅक्टरी गुजरातला गेली. मला तर वाटतं मंत्री महोदय यांना गुजरातच्या सरकारला ब्रँड अँबॅसेडर ठेवण्याचीच गरज नाही, एवढं विरोधी पक्ष गुजरातची ब्रँड अँबॅसेडरगिरी करते. पण हे म्हणत असताना काल आमचे विरोधी पक्षनेते काहीतरी बोलताना थोडेफार चुकले. ट्रिलियन म्हटले, 1000 ट्रिलियन म्हटले, त्याच्यामध्ये मला पडायचं नाही. पण या राज्याची गती 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट माननीय देवेंद्र फडणवीसांनी जे ठेवलंय आणि त्यामुळे या देशाची आर्थिक गती ही 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाणार आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा 33% असणार आहे, त्याहून जास्त असणार आहे. याचा देखील अभिमान आम्हाला वाटला पाहिजे. आम्ही फक्त आरोप करायचे म्हणून करत जातो. आम्ही जीडीपी म्हणतो. अहो जीडीपी हा खऱ्या अर्थाने सकल उत्पन्न दर ज्याला मराठीमध्ये म्हणतो, कारण मी मराठीत मुद्दा म्हणतोय सभापतीमध्ये, मी देशाच्या पंतप्रधानांना त्यासाठी देखील अभिनंदन करणार आहे, आभार मानणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते 75 वर्षाच्या इतिहासामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आणि मराठी भाषा ही आमच्या हक्काची भाषा. शशिकांतजी तुम्ही देखील त्याला नाकारू शकत नाही. तुमच्या मनात नसलं तरी तुम्हाला अभिनंदन हे करावं लागेल. आणि मी जीडीपी बद्दल बोलत होतो. नवीन मुलं बोलली तर गोष्ट वेगळी. शिंदे साहेब तुम्ही आता काय एवढे सिनियर आहात नेत्या. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वरती माननीय विरोधी पक्षनेते बोलत होते. माझी विरोधी पक्षनेत्याला विनंती एवढीच आहे की त्यांनी जर राज्यपालांचं अभिभाषण जर खऱ्या अर्थाने जर फॉरेनच्या चष्म्यातनं नाही तर भारतीय चष्म्यातून जर पाहिलं असतं तर त्यांना निश्चितपणे लक्षात आलं असतं की या संपूर्ण अंदाजपत्रकामध्ये 3,29,000 कोटी इतकी गुंतवणूक आकर्षित होती आणि त्यातली 1,18,000 कोटीची गुंतवणूक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या महाराष्ट्रामध्ये आली. या देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली त्यापैकी 52% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली. हे आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपले मुख्यमंत्री सन्माननीय आपले देवाभाऊ सातत्याने सांगतायत की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात हा महाराष्ट्र 1 नंबरला राहील. कारण आम्ही 2019 आणि 2020, 2020, 2021, 2021, 2022 महाराष्ट्राची अधोगती देखील पाहिली. जो महाराष्ट्र आर्थिक नीतीमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 नंबरवर होता तो महाराष्ट्र 11व्या नंबरवर गेला. तो 5व्या नंबरवरनं 11व्या नंबरवर गेला. आणि हे करत असताना पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा 2023-24 मध्ये तो 1 नंबरवर आणण्याचं काम या महाराष्ट्राच्या आमच्या तिन्ही नेतृत्वाने केलं. परंतु विरोधी पक्षाला फक्त आमच्यावरती टीकाच करायची आहे. परंतु हे करत असताना तुम्ही किती जरी टीका केल्या तरी आम्ही त्याला घाबरणार नाही. आम्ही लाडकी बहीण योजना आणली. आमच्या सन्माननीय मंत्री अदितीताई सभागृहात नाहीये, परंतु मी त्यांचं मनापासून अभिनंदन करणार आहे. सभापती महोदय, मी आपलं देखील अभिनंदन करणार आहे. कारण ही लाडकी बहीण योजना आणत असताना त्यामध्ये ज्या काही गोष्टींचा पाठपुरावा केला गेला, ज्या काही गोष्टींची तरतूद केली गेली, त्यामध्ये तुमचा देखील खारीचा वाटा होता. त्यासाठी तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करणार आहे. आणि मग अदितीताईंनी ते कार्यक्रम केल्यानंतर सभागृहाचे ते सदस्य नाहीत, परंतु नाव घेत नाही, परंतु विरोधी पक्षाचे काही प्रदेशाध्यक्ष आणि काही नेते बोलायला लागले चित्राताई की हे होऊच शकत नाही, कसे काय पैसे देणार, कुठून पैसे आणणार. अरे ज्या वेळेला आम्ही आमच्या बहिणींसाठी विचार करतो, आमच्या कुटुंबासाठी विचार करतो, त्यावेळेला आम्ही हा विचार करत नाही की आम्ही कुठे जाऊन आज कष्ट करणार आहोत आणि घरासाठी कसे पैसे आणणार आहोत. 40-39 हजार कोटीचा प्रश्न होता, पण त्याच्यावरती फार मोठा बिग क्वेश्चन मार्क, हे कसे करणार. आणि त्यानंतर मग युवराज महाराष्ट्रात येतात, महाविकास आघाडीचं निवडणूक पत्र जाहीर करतात आणि त्यामध्ये सांगतात 1,500 हम 3,000 देंगे.
अरे 39,000 कोटी आम्ही देत होतो त्यावेळेला तुम्ही म्हणत होता की कैसे देंगे, आणि आता म्हणतात 80,000 कोटी तुम्ही देणार. ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही या योजना आणल्या त्या ठिकाणी तुम्ही अजूनपर्यंत साधा तांदूळ देऊ शकले नाहीत आणि तुम्ही नवीन योजना सांगता. आणि म्हणूनच अदितीताईंनी ज्या पद्धतीमध्ये ही आमच्या लाडक्या बहिणींची योजना राबवली आणि येणाऱ्या 2 महिन्यात 2,42,00,000 अधिक महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पहिल्या 5 महिन्याचे पैसे देखील गेले, त्याचं देखील अभिनंदन मी करताना एकनाथरावजींचं, देवेंद्रजींचं, अजितदादांचं मनापासून अभिनंदन करणार आहे. आणि मग या लाडक्या बहिणींनी देखील त्यांची जागा दाखवून दिली. लाडक्या बहिणींनी देखील सांगून दिलं की आमचे खरे भाऊ आहेत, देवा भाऊ आमचा खरा भाऊ आहे, एकनाथ भाऊ आमचे खरे भाऊ आहेत, अजितदादा आमचे खरे दादा आहेत. आणि मग तुमच्याकडे कुठलाही विषय राहिला नाही, तर आता राज्यपालांवरती टीका करण्यापर्यंत तुमची मजल गेली. ज्या राज्यपालांनी ज्या ज्या ठिकाणी आम्ही सांगितलं, आता तुम्ही त्याची देखील निवडणुकीमध्ये आमची प्रसिद्धी केली की फॉर्म चुकीचे भरून घेतले. सरकार आल्यानंतर आता त्या फॉर्ममध्ये 1 कोटी महिला बाहेर काढणार. आमच्या माननीय देवाभाऊंनी सांगितलं आम्ही एकाही महिलेला बाहेर काढणार नाही. ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील त्या फॉर्मच्या चुका दुरुस्ती करून घेऊ आणि पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळेल. काल परवाची पहिली कॅबिनेट झाल्यानंतर माननीय तेव्हाचे अर्थमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ अर्थसचिवांना बोलवून सांगितलं की येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील या 3 ते 4 दिवसात महिलांच्या खात्यात गेला पाहिजे. हा देखील आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. सभापती महोदय, आम्ही कष्टकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं. जातीपातीचं राजकारण करून विष पेरण्याचं काम कधी या महाराष्ट्राने केलं नव्हतं आणि महाराष्ट्र कधी करणार नाही. आणि हे करत असताना कालच सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी एक व्हिडिओ क्लिप आपल्याकडे दिली, ज्या व्हिडिओ क्लिपमध्ये कशा पद्धतीत सुडाचं राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात गेला. तुमच्याच पक्षाचे तेव्हाचे मंत्री त्यांच्यावरती गुन्हा कसा दाखल होईल, विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा कसा दाखल होईल, प्रवीण दरेकरांवर गुन्हा कसा दाखल होईल, गिरीश महाजनला मुकोकामध्ये कसा आतमध्ये टाकता येईल, प्रसाद लाडला कसा आतमध्ये टाकता येईल, जयकुमार रावलला जेलमध्ये कसं टाकता येईल, याच्या बाबतीतली चर्चा चालू होती. मला आता सभागृहाच्या गॅलरीमध्ये सदाभाऊ खोत, काल ज्या अधिकाऱ्याच्या बाबतीत आम्ही तक्रार केली त्याबद्दल सदाभाऊ खोत सांगत होते. त्या अधिकाऱ्यांनी सदाभाऊ खोतला फोन केला आणि सांगितलं की तुझी ही यात्रा बंद कर, नाही केलं तर तुला जेलमध्ये घालू. इथपर्यंत अधिकाऱ्यांची मजल तेव्हाच जाते सभापती महोदय ज्या वेळेला त्याच्या मागे सरकारचा हात असतो. परंतु आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊंनी पहिल्या दिवशी सांगितलं आम्ही कुठलंही सुडाचं राजकारण करणार नाही, ज्यांनी केलं त्याला ते लखभाग्य, परंतु याची चौकशी झाली पाहिजे मंत्री महोदय. आणि या चौकशीच्या माध्यमातून खरं कोण खोटं कोण त्याच्या मागे कोण याचा देखील पुरावा झाला पाहिजे. आम्ही युवकांच्या कौशल्यासाठी सन्माननीय प्रसाद लाड 10 मिनिटं झाली आहेत, 2-3 मिनिटात कारण हे प्रत्येकाला 10-10 मिनिटं देणार असं मी आधीच सांगितलं होतं काल. त्यामुळे आज परत सकाळीच सगळ्यांची नावं आहेत खडसे साहेब आणि सगळ्यांची नावं काल मी वाचलेली आहेत, तीच तशी यादी आहे आणि प्रत्येकाला 10 मिनिटं सांगितलेले आहे. मी हे पण बोललेली आहे की गटनेते आणखीन ज्येष्ठ सदस्य यांना थोडं जास्त वेळ आपण देऊ. तो जास्त वेळ ते तुम्ही किती ठरवा. आज दिवसभर ही चर्चा चालू शकतो, उशिरापर्यंत संध्याकाळी थांबू शकतो. प्रत्येकाने वेळेची मर्यादा पाळा सर्व सदस्यांनी. काही नियम सन्मानाने अपवाद असतात, त्यांना कुठलेच नियम लागू नसतात, त्यांचे स्वतःचे नियम असतात, त्यांना आपण काय बोलणार. माझ्यासाठी सभापती महोदय, आपण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत काल माननीय लोढा साहेबांनी देखील तो विषय मांडला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1,19,700 उमेदवारांना प्रशिक्षणात सहभाग घेतला. युवकांसाठी महाविद्यालयामध्ये 1,000 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला. केंद्रामध्ये 1.5 लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल. महिला नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाखापर्यंतचं अर्थसहाय्य देण्याची देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला नवउद्योग योजना सुरू केली. आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्याचं देखील काम या राज्याच्या सरकारने केलं. ते देखील माननीय राज्यपाल महोदयाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या राज्यातल्या बळीराजासाठी सरकार नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून 35,000 एकर शासकीय खाजगी जमिनीवर 16,000 मेगावॅट क्षमतेचे
सौर ऊर्जा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण होतील. आणि जे स्वप्न 2012 मध्ये मला आठवत आहे, मकरन आबा तुम्हाला कदाचित ते माहिती असेल की माननीय अजितदादा पवार त्यावेळेला ऊर्जा मंत्री होते आणि त्यांनी एक तारीख ठरवली होती 12/12/2012 मध्ये या राज्यामध्ये एकाही माणसाला वीज नाही मिळणार अशी परिस्थिती होणार नाही. पण ते स्वप्न आता आपण 2026 मध्ये पूर्ण करतो आणि प्रत्येक जो मागेल त्या शेतकऱ्याला ऊर्जा देण्याचं काम या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी असेल, 2023, 2024, 2024, 2025 या नोव्हेंबर पर्यंत 91 लाख शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतर करण्याचं काम देखील केलं गेलं. या सरकारने शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान होऊ नये त्यामुळे 1 रुपयामध्ये विमा योजना देखील दिली. आणि मग सभापति महोदय, जिनका काम बोलता है उन पर जनता का आशीर्वाद होता है. आणि ते संधी मिळून सुद्धा घरात बसून फेसबुक लाईव्ह मध्ये काम करतात, त्यांना जनता त्याची जागा दाखवून देते. हे देखील मला या आपल्या राज्यपालाच्या अभिभाषणात आवर्जून सांगावंसं वाटतंय. आणि या राज्यपाल महोदयांनी आपल्या या राज्याला पारदर्शक, स्वच्छ आणि जबाबदार निर्णय घेण्यासाठी, प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हे देखील सांगितलं. आणि त्याचा सुतोवाच देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला. सभापती महोदय, जाता जाता शेवटी एवढंच सांगतो की निवडणूक येते, निवडणूक जाते, परंतु राजकीय सामाजिक जीवनात वावरत असताना आपण थोडी भाषा आणि संस्कृती जपून वापरली तर या सभागृहाची संपत्ती जतन केल्यासारखं आपल्याला वाटेल. या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण पुढे घेऊन जाण्याचं सर्वांनी काम करायला पाहिजे, ही देखील माझी अपेक्षा आहे. आणि यावेळेच्या निवडणुकीत देवेंद्रजींना काही जण म्हणाले होते ते मी परत एकदा सांगतो, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, परंतु राज्यातल्या जनतेने शेवटी त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आणि ते देखील दाखवून दिलं की देवा भाऊ तूच राहशील, आम्ही यांना ठेवणार नाही. आणि मग पुन्हा नागपूरमध्ये येऊन सांगून गेले की नागपूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि नागपूरकरांनी देखील अखंड विदर्भाने या महायुतीला आमच्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं. आणि मग काल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करायला जावं लागलं. हा देखील महायुतीसाठी अभिमानाचा क्षण आहे. माननीय सभापती महोदय, अजून मी काय याबद्दल राजकारणाबद्दल बोलणार नाही, परंतु माननीय राज्यपालांनी संपूर्ण या अभिभाषणामध्ये ज्या महाराष्ट्राच्या विकासाची गंगा वाहण्याचं जो अभिवचन दिलंय ते अभिवचन आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण करतील एवढीच मी अपेक्षा ठेवतो. राज्यपालांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.